नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं, आकाश रागिनीला शोधण्याचे खूप जास्त प्रयत्न करतोय. त्याने सगळीकडे पॅम्पलेटसुद्धा लावलेले आहेत की रागिनी ज्याला कुणाला सापडेल त्याने लवकरात लवकर या नंबरवरती कॉल करा, मी त्यांना बक्षीससुद्धा देईन असं सांगण्यात आलेलं असतं. म्हणून इथे प्रेक्षकांनो, आता आकाश दिवस रात्र रागिनीला शोधण्यामध्ये लावतो. बिझनेसकडे सुद्धा त्याचं लक्ष नसतं. संपूर्ण बिझनेस हा अथर्व सांभाळत असतो आणि राजाराम काकासुद्धा. त्याचबरोबर इथे आता भूमीला आकाशच्या या वागण्याचं खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, या सगळ्याच्या मागे एक महत्त्वाचं मूळ कारण आहे, हे भूमीच्या लवकरच लक्षात येणार असतं. आणि ते कारण म्हणजे रागिनी जे काही करते हे खरं आहे की खोटं, तिला खरोखर आपल्या चुकीची जाणीव झालेली आहे की नाही. म्हणजे जेव्हा आकाश सगळीकडे रागिनीला शोधत असतो तेव्हा तिने आकाशसाठी एक चिठ्ठी लिहिलेली असते की त्याच्यामध्ये ती म्हणत असते की आकाश, मला शोधू नकोस, मी आता घरी परत येणार नाही आहे. कारण का, मला माझ्या चुका कळल्यात आणि मला माझ्या चुकांचं प्रायश्चित्त करायचं आहे. माझ्या वाट्याला हे जे काही दारिद्र्य आले ते मला भोगू दे. जेवढं दारिद्र्य, जेवढा त्रास मी भोगेन ना आकाश, तेवढं माझ्या मनाला शांतता मिळेल. तेव्हा इथे माझं पाप थोडंफार तरी कमी होईल असं रागिनी म्हणत असते. पण प्रेक्षकांनो, इथे भूमीला आता तिच्या या वागण्यावरती संशय आलेला असतो. जेव्हा इथे आकाश तरीसुद्धा रागिनीला शोधण्याचे प्रयत्न काही सोडत नाही आणि तो शेवटीला रागिनीला घरी घेऊन येतो. रागिनीची खूप जास्त काळजी घेतो. भूमीला त्याचं खूपच जास्त नवल वाटत असतं की ज्या मुलाच्या आईवडिलांना ज्या बाईने प्रॉपर्टीसाठी मारले, तो मुलगा इतकी रागिनीची काळजी घेतोय. त्यानंतरला इथे भूमी म्हणते की नक्कीच यामागे काहीतरी षडयंत्र तर नाही आहे ना. आधीसुद्धा या बाईने आकाशला फसवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. हा नवीन हिचा काही डाव तर नाही आहे ना. आणि प्रेक्षकांनो, ज्या गोष्टीची भूमीला भीती असते, तिला ज्या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं, ती गोष्ट आता तिच्या समोर येते आणि ती असते ती म्हणजे इथे रागिनी आणि अभिजित या दोघांनी केलेला प्लॅन. तर इकडे प्रेक्षकांनो, आपल्याला माहिती आहे की या आधीसुद्धा रागिनी आणि अभिजित यांनी खूप कांड केलेले आहेत आणि तसेच आत्ताही केलेले आहेत. भूमीला रागिनीवरती जो संशय आलेला असतो तो खरा ठरलेला असतो. रागिनी आणि अभिजित या दोघांनी या वेळेला आकाशला फसवण्यासाठी खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो. कारण जेव्हा भूमी मार्केटमध्ये जाते तेव्हा तिला अभिजितसारखा माणूस मार्केटमध्ये वस्तू खरेदी करताना दिसतो. तेव्हा भूमी त्याचा पाठलाग करत असते. तेव्हा इथे अभिला असं वाटत असतं की आपल्याला तर कुणीच बघत नाही आहे. त्याने आपल्या राहणीमानामध्ये खूपच जास्त चेंज केलेला असतो, गेटअप चेंज केलेला असतो, जेणेकरून त्याला कुणीही ओळखू नये असं त्याने गेटअप चेंज केलेला असतो. आणि त्यामुळे भूमीला ओळखणं शक्य होत नसतं. पण तरीसुद्धा भूमीने त्याचा पाठलाग करत त्याला व्यवस्थित बघून घेतलेला असतो आणि तिला संशय आलेला असतो की हा अभिजितच आहे. जर अभिजित मेलाय मग तो जिवंत कसा, हे सगळं काय चाललंय असं भूमीला वाटत असतं. आणि इकडे आता भूमीला रागिनी आणि अभिजित यांचं कारस्थान कळलेलं असतं आणि पौर्णिमासुद्धा जी काही ॲक्टिंग करत असते, हा सगळा तिच्या ॲक्टिंगचा भागच असतो. ती इथे रागिनीलासुद्धा वाईट साईड बोलत असते आणि आकाशलासुद्धा. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की आकाशला इमोशनल फूल बनवण्यासाठी, संपूर्ण प्रॉपर्टी पुन्हा एकदा हडपण्यासाठी रागिनी आत्या इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतात, या गोष्टीचा मी कधी विचार पण केला नव्हता. मला माहिती आहे हे सगळं कारस्थान रागिनी आत्या आणि अभिजित या दोघांनी मिळून केलं आहे. कदाचित त्यांना या घरामध्ये परत यायचं होतं आणि दुसरा त्यांच्याकडे कुठलाही ऑप्शन नव्हता. म्हणूनच त्यांनी अभिजितच्या मृत्यूचं कारण पुढे करत इथे आकाशला गिल्टमध्ये टाकलं आणि त्यानंतरला स्वतःच गायब झाल्या. आणि आकाश जेव्हा शोधण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा रागिनी भेटायला सुद्धा तयार नव्हती.
तेव्हा इथे भूमीला सगळं कारस्थान कळलेलं असतं आणि प्रेक्षकांनो हे आता रागिनी आणि अभिजितचं कारस्थान आणि पौर्णिमा या सगळ्यांचं कारस्थान भूमी लवकरच आकाशच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असते. तर भूमी आता अभिजित आणि रागिनीचं हे सत्य कशा पद्धतीने शोधून काढते आणि कुठल्या माणसांना ती आपल्याबरोबर घेते हे सगळं काही सविस्तरपणे आपण आजच्या भागामध्ये बघूया. तर इथे प्रेक्षकांनो भूमीला आकाशचं खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण रागिनी सापडत नसल्यामुळे इथे आता आकाश खूपच जास्त रेसलेस झालेला असतो. ज्या वेळेला एका ठिकाणाहून फोन येतो की रागिनी आम्हाला सापडलेली आहे, तुम्ही जिला शोधताय ते आमच्या घरी आहे, त्या बाईला तुम्ही घेऊन जा आणि आम्हाला आमचं बक्षीस द्या, असा फोन आल्यानंतर आकाश लगेचच घाईघाईने निघालेला असतो. तेव्हा भूमी त्याच्याबरोबर जाते आणि बघते तर काय, तिथे रागिनी आता नसते, ती निघून गेलेली असते. पण तिने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं असतं की आकाश मला शोधू नकोस, मी काही येणार नाही आहे, मला माझ्या चुकीचं जे काही प्रायश्चित्त करायचं आहे ते मी करते आहे, मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. तर इकडे प्रेक्षकांनो आता आकाशला या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं, रागिनी सापडत नाही आहे, ती कुठे गेली आहे, त्याच्या मनामध्ये खूप जास्त गिल्ट असतं. अभिजितसुद्धा आपल्या सगळ्यांना सोडून गेला, कदाचित माझ्यामुळेच गेला का, असे अनेक प्रश्न आता आकाशच्या मनामध्ये असतात. तर इथे रागिनीला आकाशची अशीच अवस्था करायची असते, त्याला मनातून इतकं तिला पोखरायचं असतं की पुन्हा आकाशची अवस्था पहिल्यासारखी झाली पाहिजे, म्हणजे रागिनीशिवाय त्याला दुसरं काही दिसायलाच नको. रागिनीला माहिती आहे आकाश एक नंबरचा इमोशनल माणूस आहे, म्हणजे त्याला थोडा त्रास दिला तर तो लगेचच त्या गोष्टीचा विचार करून करून मनामध्ये झुरून जाईल आणि मग कदाचित बिझनेसकडे सुद्धा त्याचं लक्ष जाणार नाही आणि मग तो मला शोधण्यामध्ये वेडापिसा होईल, हे रागिनीला माहिती असतं आणि ती बरोबर आपलं प्लॅनिंग करत असते. पण इथे भूमी मात्र आता आकाशच्या खूप जास्त टेन्शनमध्ये असते. भूमी म्हणत असते की आकाश फक्त त्या बाईचं नाव घेतोय, फक्त रागिनी रागिनी एवढंच त्याच्या डोक्यात चालू आहे. तिला शोधण्यासाठी त्याने आकाश पाताळ एक केले आणि दिवस रात्र एक करून माणसांना हाताशी धरून त्या बाईला तो शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण इथे रागिनी बघा प्रेक्षकांनो, तरीसुद्धा ती इथे आकाशला त्रास देण्याचाच प्रयत्न करते. आकाश एवढे प्रयत्न करतोय पण ती तरीसुद्धा घरी काही येत नाही आहे, आकाशला ती काही भेटायचं नावसुद्धा घेत नाही आहे. आणि भूमीला कुठे ना कुठेतरी रागिनीच्या या वागण्यावरती आता संशय येत असतो. एके दिवशी आकाशला ती बाई सापडते, रागिनी सापडते आणि तो म्हणतो की आत्या, अगं इथं काय करतेस तू, चल ना आपल्या घरी चल. तेव्हा रागिनी म्हणते, नाही आकाश, मी घरी येणार नाही आहे. अरे मी जी काही पापं केली आहेत ना ती तू विसरला असशील रे, पण मी विसरलेले नाही आहे. मी जी काही पापं केलीत त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी. जेलमध्ये गेल्यानंतरसुद्धा तू माझ्यावरती उपकार केलेस, मला जेलमधून तू बाहेर काढलंस, माझ्यावरती केस मागे घेतलीस, मला घरातून बाहेर काढलंस, पण तू मला अशी शिक्षा द्यायला हवी होतीस ना की मी तुझ्या आईवडिलांचा खून केला होता, त्याची शिक्षा तू मला द्यायला हवी होतीस आकाश, पण तू तसं केलं नाहीस, तू मला जेलमधून बाहेर काढलंस, असं इथे रागिनी म्हणत असते. आणि आकाशजवळ बोलता बोलता ती पुन्हा तिथून गायब होते. तेव्हा आकाश पुन्हा वेडापिसा होतो आपल्या आत्याला शोधण्यासाठी. तेव्हा इथे अभिजितसुद्धा त्याला दिसत असतो. अभिजित म्हणत असतो की मी माझ्या चुकांची तुझ्याकडे माफी मागतो, माझ्याकडून खूप चुका झाल्यात, मला मान्य आहेत त्या, पण हे बघ आकाश, आईला परत घरी घेऊन ये रे, आईची अवस्था मला बघवत नाही आहे, आई जेव्हा घरी परत येईल ना तेव्हाच माझ्या आत्म्याला शांतता मिळेल. म्हणजे प्रेक्षकांना तुम्ही बघताय ना इथे अभिजित आणि रागिनी यांनी कशा पद्धतीने आकाशचं डोकं हे मंद करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तरी त्या आकाशला स्वतःची चुकी नसतानासुद्धा तो गुन्हेगार आहे असं त्याला वाटत असतं. रागिनी त्याच्यामुळे घर सोडून गेली, अभिजित त्याच्यामुळे मेला असं आकाशला वाटत असतं. आणि ते पौर्णिमा असं काही नाटक करत असते, ती तर वेड्या झालीसारखीच वागत असते, मूर्खसारखी वागत असते. ती इथे सतत भूमीला म्हणत असते की माझा नवरा जसा मेलाय ना तुझा नवरासुद्धा मरणार. तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त भीती वाटत असते. तेव्हा ती म्हणत असते की आकाश, मी काय म्हणते, तुला रागिनी आत्यांना शोधायचं आहे, या घरी घेऊन यायचं आहे ना, ये ना तू,
पण तू त्यांना प्रॉपर्टीमधून बेदखल करण्याचा जो काही निर्णय घेतला आहेस, जे काही पेपर तयार झालेत त्या पेपरवरती साईन कर. तू त्यांना या घरी घेऊन ये. त्यांना हवं तर राहू दे, मी तुला काही बोलत नाही आहे, कारण तुला त्यांना काही करून घरी घेऊन यायचं आहे मला माहिती आहे. पण तू निदान त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर तरी साईन कर ना. त्यांना बेदखल करण्याचे पेपर तयार झालेत. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे काय बोलतेस तू? अगं आता मला फक्त आत्याला परत घरी घेऊन यायचं आहे. ते पेपर वगैरे जाऊ दे. अगं ती कुठे हे सगळं घेऊन जाणार आहे आता? तिला तिच्या चुकांची इथे जाणीव झाली आहे. तू नको काळजी करू. ती काही करणार नाही या वेळेला. मी तिला काही आता प्रॉपर्टीमधून बेदखल वगैरे करत नाही आहे. जाऊ दे. ती सुद्धा आपलीच आहे ना भूमी. तेव्हा भूमीच्या लक्षात येतं की आकाश पूर्णपणे आता रागिणीच्या बाजूने बोलतोय. आकाश असा वेड्यासारखा का वागतोय असं भूमीला वाटत असतं. म्हणजे इथे नक्की त्याच्या मनामध्ये चाललंय तरी काय? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तू असं का करतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ भूमी, मला मान्य आहे आत्याकडून खूप चुका झाल्या, पण म्हणून आपण तिला असं रस्त्यावरती काढणं मला बरोबर वाटत नाही. म्हणजे जरी पण माझे आईवडील तिच्यामुळे गेले असतील, पण नंतर तिने खोटी खोटी का होईना पण मला खूप माया दिली आहे गं. आणि म्हणूनच त्या मायेपोटी मी चांगला आहे म्हणून म्हणून मला आत्याची ही अवस्था बघवत नाही आहे. तिने जे केलं ते केलं, आपण पण तेच करायचं आहे का भूमी? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तू नको काळजी करू, आपण त्यांना शोधून घरी घेऊन येऊया. तेव्हा इथे आता आकाश आणि भूमी दोघेजणं रागिणीला सगळीकडे शोधत असतात आणि एका ठिकाणी रागिणी त्यांना भेटते. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश ते बघ, रागिणी आत्या त्या मंदिराजवळ बसलेल्या आहेत. तेव्हा इथे मंदिराच्या कट्ट्यावरती आता रागिणी बसलेली असताना भूमी आणि आकाश तिथे जातात. आकाश रागिणीला समजावतो आणि घरी घेऊन येतो. त्यानंतरला रागिणी इथे खूपच जास्त उदास असण्याचं नाटक ती करत असते. पण इथे भूमीला माहिती असतं की ह्या बाईच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे. ही या घरामध्ये फक्त आकाशला फसवण्यासाठी आले, आम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी आले आणि ही सगळी प्रॉपर्टी ही बळकावण्यासाठी आलेली आहे. तेव्हा भूमी थोडी सावधच असते. नंतरला भूमी आणि मानसी दोघीजणी मार्केटमध्ये गेलेले असतात. तेव्हा ती मानसीला सुद्धा म्हणते की तू या बाईवरती लक्ष ठेव मानसी, हवं तर तू ऑब्झर्व कर, ही या वेळेला सुद्धा काहीतरी कट कारस्थानं करण्यासाठीच आली आहे. तेव्हा मानसी म्हणते, ताई मला नाही वाटत, कदाचित तिला तिच्या चुकांची जाणीव झाली असेल. तेव्हा भूमी म्हणते, मला नाही वाटत. तेव्हा इथे भूमी म्हणते, हवं तर तू तिला ऑब्झर्व कर, तिच्या वागण्या बोलण्याकडे लक्ष दे, नाटकच करते असं वाटत असतं. तेव्हा इथे भूमी आता बोलता बोलता बाजूच्या दुकानामध्ये जाते आणि तिथे तिला अभिजित दिसतो. अभिजित तिला एका बाजूने दिसत असतो. तेव्हा भूमी म्हणते, हा अभिजित आहे का? तेव्हा ती त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत असते. अभिजित स्वतःसाठी काही वस्तू खरेदी करण्यासाठी आलेला असतो. त्याने त्याचा लूक थोडाफार चेंज केलेला असतो. पण जेव्हा भूमी त्याला बघते तिला संशय येतो की हा अभिजितच आहे. तेव्हा इथे भूमीला आश्चर्य वाटतं. ती म्हणत असते की हे सगळं काय आहे? हा अभिजित आहे, मी याला ओळखायला अजिबात चुकणार नाही आहे. आणि मग अभिजित आणि रागिणी आत्या यांचा काही नवा डाव तर नाही आहे ना? कारण घरात घुसण्यासाठी त्यांना काही ना काहीतरी कारण हवं होतं. आणि मला असं वाटतंय की अभिजितचं कारण पुढे करून रागिणी आत्या या घरामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे आकाशच्या मनामध्ये गिल्ट निर्माण करून तो गिल्टमध्ये येऊन इमोशनल होईल आणि रागिणी आत्यांना घरी घेऊन येईल, हे त्या दोघांना बरोबर माहिती आहे. आणि तेव्हा भूमी म्हणते, मानसी मी अभिजितला आता या मार्केटमध्ये बघितलं. मानसीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा भूमी म्हणते, बघ मानसी, तुला माहिती आहे मी कधीच खोटं बोलत नाही आणि मला संशय आल्याशिवाय किंवा मला खात्री झाल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट बोलत नाही. अभिजितसुद्धा जिवंत आहे. ते सगळं कट कारस्थान होतं. आणि त्याचबरोबर मला असं वाटतंय रागिणी आणि पौर्णिमा या दोघीजणीसुद्धा नाटकच करतायत. तेव्हा इथे भूमी म्हणते, तू एक काम कर, या दोघींवरती तू लक्ष ठेव. आणि प्रशांतलासुद्धा भूमी आता हाताशी धरते आणि ती सांगते की या मार्केटमध्ये मी अभिजितला बघितलं होतं, त्याच्यामुळे मध्ये मध्ये तू या मार्केटमध्ये सुद्धा नजर ठेवत जा, पण त्याला अजिबात काही कळता कामा नये. आणि भूमी गायकवाड सरांना जाऊन भेटते आणि ही सगळी घटना सांगते. ती म्हणते, पण गायकवाड साहेब तुम्ही यातलं कुणाला काही कळू देऊ नका, आकाशला पण नाही आणि कुणालाच नाही. तुम्ही फक्त तुमचा शोध सुरू ठेवा. तुम्हाला जिथे कुठे अभिजित दिसेल ना, तुम्ही त्याला पकडा आणि जेव्हा तो खरोखर जिवंत आहे हे मला कळेल, तो माझ्या समोर येईल, तेव्हाच मात्र मी आकाशला याबद्दल सांगणार आहे.
कारण आकाश आता माझं काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो आता भूमीच्या समोर सगळं सत्य येत असतं. आकाशला इमोशनल ब्लॅकमेल करून घरामध्ये घुसण्याचा रागिणीचा जो डाव आहे तो डाव आता भूमीच्या बरोबर लक्षात आलेला असतो आणि भूमीने अजून आकाश आणि कुणालाच ही गोष्ट सांगितलेली नाही आहे की तिने मार्केटमध्ये अभिजितला बघितलं आहे. कारण तिला माहिती आहे कुणीच तिच्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार आहे आणि म्हणूनच इथे भूमी आता लवकरच अभिजित, रागिनी आणि पौर्णिमा यांचं कारस्थान सगळ्यांना सांगणार असते आणि त्या सगळ्यांचं सत्य आकाशच्या समोर आणून त्याला सांगणार असते की ज्या बाईचे गुणगान तू गातोयस, जिच्यासाठी एवढा वेडा पिसा झालायस, ती बाई फसवण्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे बघतोयस ना तू आकाश, असं भूमी आता आकाशला सांगणार असते आणि त्याला या सगळ्या प्रकरणामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असते. तर प्रेक्षकांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.